नमस्कार, मी शरद बाबुराव पाटील. रोकठोक ठोकठोक डिजिटल मीडियामध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. शिवकालीन कालावधी जर वगळला आपण तर हे शेतकरी हा सत्ताधीशांच्या दयेवर जगलेला आढळतोय. शेतकऱ्याला भरपूर प्रॉफिट मिळालं तर बऱ्याच लोकांची ह्यात अडचण आहे. सरकारी अधिकारी आहेत जे भ्रष्टाचारामध्ये गुंतलेले आहेत किंवा जे राजकीय नेते आहेत ते भ्रष्टाचारामध्ये गुंतलेले आहेत, ह्याच लोकांचं सत्तेवर नियंत्रण असतंय. ह्या लोकांनी मिळवलेला जो काळा पैसा आहे तो कुठेतरी गुंतवला गेला पाहिजे. आणि आपण जर बघितलं तर ह्या जगण्याच्या साखळीमध्ये केवळ आणि केवळ शेतकरी तोट्यात आहे. वर्षभर तुम्ही भात विकत घ्यायचं केंद्र चालू ठेवलं पाहिजे. जी काय पिकं घेणार आहे शेतकरी, समजा 24 पिकं ते 25 पिकं असतील, ती 25 पिकं सगळी सरकारनं घेतली पाहिजेत. शेतमाल नाशवंत असल्यामुळं शेतकऱ्यानं हे जर बघितलं तर शेतकऱ्याची लुबाडणूक होण्याची शक्यता आहे. आणि याच कारणास्तव मार्केट कमिट्या वगैरे स्थापल्या गेल्या, सगळ्या गोष्टी झाल्या गेल्या, पण त्याचा परिणाम काय झालेला दिसत नाही. मालमत्ता कुणाची घ्यायची तर सगळ्यात कमकुवत असलेल्या असहाय्य माणसाची घ्यायला मिळावी म्हणून हे सगळ्या गोष्टी सरकार जाणीवपूर्वक करत नाही, असं माझं ठाम मत आहे. स्वातंत्र्य होऊन जवळजवळ आता 70-75 वर्ष होत आली. काँग्रेसचं गव्हर्नमेंट होतं, मोठमोठे डॅम बांधले गेले, कॅनॉल केले गेले, इंडस्ट्री चालू झाली सगळ्या पद्धतीने. ह्या सगळ्या कालावधीत काँग्रेसचं सरकार असू दे, त्यानंतर आता आलेलं भाजपचं सरकार असू दे, नाहीतर मध्ये कधीतरी मिश्र सरकार आली, या सगळ्या सरकारांच्या कामात कुठल्या सुद्धा गव्हर्नमेंटनं MSP सगळ्या पिकांचा ठरवलं नाही. आता MSP हा सुद्धा मिनिमम सपोर्ट प्राइस ही वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळी असू शकते. वेगवेगळं हवामान, कुठेतरी अचानक गारपीट झाली, कुठेतरी मोठा पाऊस पडला, कुठेतरी बाबा हिवाळ्याचा त्रास झाला, थंडीचा त्रास झाला. ह्या सगळ्या कारणांच्या मुळे हे जर MSP वेगवेगळ्या ठरवायला लागते. MSP ठरवणं ही सुद्धा एक जटिल प्रक्रिया आहे. समजा 100 रुपये खर्च शेतकऱ्याला आला असेल, तो वर्ष दीड वर्ष काम करत असेल आणि या 8 दिवसात 10 रुपये खर्च जर ज्या व्यापाऱ्याने त्यांना आला असेल तर तो खर्च निश्चित केला आणि त्या खर्चाच्या मानानं प्रॉफिट मिळणार आहे. तो शेतकऱ्याला 90 भाग आणि 10 भाग समजा ह्या सगळ्या साखळीला मिळून द्यायला लागतात. ग्राहकाच्या मुखापर्यंत दिलं तर त्या ग्राहकाला पण स्वस्त माल मिळेल, शेतकऱ्याला तर मिनिमम सपोर्ट प्राइस केल्यामुळे शेतकऱ्याला पण फायदा मिळेल, ग्राहकाला पण तो माल स्वस्त मिळेल. आणि मधल्या लोकांनी किती मिळवावं ह्याचं का निश्चितीकरण सरकार कुठली, मधल्या लोकांना किती पैसे मिळावेत ते बाबा 10% जास्त नसावेत, ह्याबद्दल खरं तर कायदा जे मिनिमम सपोर्ट प्राइस ठरवण्याच्या आधी ही गोष्ट ठरवली पाहिजे की ह्या मधल्या साखळीनं किती मिळवावं हे ठरवणं सोपं असताना जाणीवपूर्वक गैरइराद्यानं ठरवलं जात नाही. ग्राहकाला माल स्वस्त पण नको आहे ना, ग्राहकाला पण यांना चढ्या भावानं चढवून द्यायचा आहे आणि मधल्या लोकांना फायदा मिळवून द्यायचा आहे जास्त. मर्सिडीज गाड्या त्यांच्या फिरल्या पाहिजेत. प्रक्रिया करणाऱ्या हे व्यापारी, मोठे व्यापारी, ह्या लोकांना जास्त यांना फायदा मिळवून द्यायचा आहे. त्यामुळं MSP पण ठरवलं जात नाही आणि MRP पण ठरवलं जात. जे शेतकरी मोठे राजकारणीमध्ये होतं की काही शेत जमिनीला करोड रुपयाचं उत्पन्न दाखवलं त्यांनी. हे कधी शक्यच नाहीये. एवढ्या करोड रुपयाचं उत्पन्न खऱ्या जो शेतकरी करतोय त्याला हे उत्पन्न मिळवणं शक्य नाही. पण ज्या लोकांना भ्रष्ट मार्गाने पैसा मिळवलाय तो गुंतवायच्या दृष्टीतनं शेतीवर इन्कम टॅक्स ठेवला गेलेला नाही. इन्कम टॅक्सच्या हिशोबाच्या आधारावर बँका त्या शेतीवर कर्ज देऊ शकतात. मग शेतकऱ्याला स्वतःच सगळे इन्फ्रास्ट्रक्चर उभा करता येईल. आणि हे सगळं करू नये म्हणून शेती ही इन्कम टॅक्स फ्री ठेवलेली आहे, कारण त्याचा हिशोबच होऊ नये कधी, त्याचा खरंच फायदा तोटा काय होतोय शेतकऱ्याला काय कळूच नये. प्रॉपर्टीवर कर्ज म्हणजे शेतीवर कर्ज दिलं जातंय, पण ह्या शेती ह्या व्यवसायासाठी कर्ज दिलं जात नाही. शेतकरी चक्रात अडकला पाहिजे, त्याला त्याचा इन्फ्रास्ट्रक्चर उभा करता आलं नाही पाहिजे. काही वेळा साखरेची आयात केली जाते, मग ती या सरकारमधल्या सत्तारूढांना मध्ये कमिशन खायसाठी आयात केली जाते असा प्रश्न तयार होतोय. इकडे जर उत्पादन जास्त झालेलं असतंय असं असताना सुद्धा बाहेरनं साखर मागवली जाते. उत्पादन जास्त झालं असताना भारतामध्ये बाहेरनं साखर मागवायचं कारण काय आहे? ग्राहकांना समजा इलेक्शनच्या काळात योग्य दरात द्यायचा यांचा प्रयत्न असतो, पण तो क्वचित इलेक्शनच्या काही दिवस आधी फक्त ही साखर थोडीशी नियंत्रित दरात केली जाते. कांदा नियंत्रित दरात केला जातोय.
हे समजू शकतो आम्ही, पण उत्पादनं जास्त असताना बाहेरनं साखर घ्यायची किंवा ह्या साखर कारखानदारांच्याकडनं पण साखर विकत घेऊन त्याचा कोटा करून ठेवला जातो काही व्यापाऱ्यांच्याकडनं, की जेणेकरून त्या ग्राहकाला इतर वेळी महागात महाग साखर द्यावे, मधलं उत्पादन कमी दरात साखर घेऊन ह्या व्यापाऱ्यांनी गोडाऊनच्या गोडाऊन भरून ठेवलीत आणि त्याच्यावर नियंत्रण असावं म्हणून जर सरकार ही गोष्ट करत असेल तर मला वाटत नाही की सरकारचा हा हेतू शुद्ध तो आहे असं वाटत नाही.